मुंबईच्या साकीनाका या ठिकाणी 25 फूट खोल मॅनहॉलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू. पालिकेकडून मृताच्या कुटुंबियांना 10 लाखांची आर्थिक मदत देखील जाहीर. मॅनहॉलवर जाळ्या बसवताना सुरक्षेची काळजी घेतली गेलेली नाही. पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची कबुली. पुण्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी. रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. पुढील 3 दिवस पुण्यासह घाटमाथ्यावरती पावसाचा रेड अलर्ट. हवामान विभागाचा हा अंदाज. भिवंडीमध्ये मुसळधार पाऊस झाला. सखल भागामध्ये पाणी साचलं. भिवंडीमधील बाजारपेठांमध्ये पाणी साचलं. गटारीचं पाणी बाजारपेठांमधील दुकानांमध्ये शिरलं. अमरावतीसह पश्चिम विदर्भामध्ये 5 तारखेपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज. तर जुलै महिन्यामध्ये विदर्भामध्ये अल निनोचा विशेष परिणाम नाही. जूनच्या शेवटी आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीला विदर्भामध्ये बहुतेक ठिकाणी चांगला पाऊस. परशुराम घाटातल्या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहासाठीचा सिमेंट काँक्रीटचा मार्ग खचला. पायऱ्यांच्या स्वरूपातील काँक्रीट चॅनलही तुटले. तुटलेला काँक्रीटचा भाग खाली कोसळण्याच्या स्थितीत. तुटलेला भाग कोसळल्यास पेढे गावाला धोका. पावसामुळे आता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा वाढला. तर 2 दिवसांच्या पावसामुळे पाणीसाठा 8.12%. 7 धरणांपैकी 5 मोठ्या धरणांमध्ये अद्याप पावसाचा जोर नाही. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीमध्ये आता 10 वर्षांमधील निच्चांकी साठा. पावसाळ्याच्या सुरुवातीला पुण्यावरती पाणी कपातीची टांगती तलवार कायम. मान्सून सक्रिय होऊन देखील पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाई कायम. जिल्हा प्रशासनाच्या 151 टँकरद्वारे 2,58,000 नागरिकांना पाणी पुरवठा. पुरंदर, जुन्नर आणि खेड तालुक्यामध्ये सर्वात जास्त टँकर सुरू. जालन्याच्या जाफराबाद या तालुक्यातील बुटखेडा या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेची पळसड. विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घेण्याची वेळ. पत्रे वाकलेत. खिडक्यांना देखील तडे गेलेत. विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झालाय. मुंबईमधील हवा प्रदूषणाशी संबंधित तक्रारींमध्ये गेल्या दशकभरात लक्षणीय वाढ. प्रजा फाउंडेशनने प्रसिद्ध केलेल्या नागरी अहवालातून ही बाब समोर.